Gautami, you can start. ओके सर्वांना सर्वात आधी मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर चालू करायचं आहे. हॅलो. Yes, Bhavna, you can start. चालू करू शकते. ओके सर. सर्वांना सर्वात आधी मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण सर्वजण इकडे आला खूप दिवसांनी सगळेजण दिसताय, खूप छान वाटतंय. ओके. आमच्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व मराठी भाषा रसिक हो. मी भावना पाचपुते, शैला रहेजा बिझनेस मॅनेजमेंट कडून तुम्हा सर्वांचे आपल्या आजच्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. आज आपण मराठी राजभाषा दिन साजरा करीत आहोत. या निमित्ताने का होईना मराठी माणसाला आपल्या मातृभाषेचा सन्मान गौरव करण्याची संधी मिळत आहे. कोरुनी गेले माय बोलीला, आमच्या अंतर्यामी होते, मराठी मातीतील कुसुमाग्रज शब्दसृष्टीचे स्वामी होते. मराठी भाषेची थोरवी गाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त महान साहित्यिक वि.वा. शिरवाडकर अर्थातच आपले लाडके कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. ज्ञानदेवांनी रुजविली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढविला तो वाण मराठी, आमची मायबोली आमचा अभिमान मराठी, आमची मायबोली आमचा अभिमान मराठी. माझ्या मराठी मातीचा अभिमान बाळगणाऱ्या माय मराठीच्या सर्व लेकरांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपण आपल्या दैवताला वंदन करून करत असतो. म्हणूनच आपल्या समोर आता खुशबू अन्सारी सरस्वती वंदना साजरी करीत आहेत. खुशबू. धन्यवाद खुशबू. आता यानंतर मराठी भाषेचं महत्त्व तसेच आपल्या मराठी संस्कृतीची वाटचाल याबद्दल ऐश्वर्या आपल्या समोर तिचे 2 शब्द सादर करणार आहे. ऐश्वर्या. धन्यवाद भावना. माझं नाव ऐश्वर्या नितेश सावे, SY MMSची मी विद्यार्थिनी आहे. नमस्कार मंडळी.
आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त येथे उपस्थित असलेल्या आभासी एकट्या का होईना पण माझ्या सर्व गुरुवर्यांना आणि माझ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. माय मराठी, साध मराठी, भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी, सात मराठी, जगण्याला हा अर्थ मराठी. आज म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात यावा. याचे मूळ कारण म्हणजे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस. कुसुमाग्रजांनी त्यांच्या लेखन कार्यास सुरुवात मराठीतच केली. अशा या मराठी भाषेचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताचीही पैजा झुके, ऐसी अक्षरे रसिके मिळवली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांच्यासारख्या महान संतांचे संस्कार तसेच वारसा लाभलेल्या मराठी भाषेचा अविभाज्य घटक आणि मानबिंदू म्हणजे कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम ते करत होते. सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे त्यांचे वर्णन केले जाते. कुसुमाग्रज हे ज्ञानपीठाचे दुसरे मानकरी होते. सामाजिक विषमता आणि अन्याय या विषयांवर कुसुमाग्रजांनी आपल्या लिखाणातून सदैव टीका केली. मोडेल पण वाकणार नाही यांचा उपदेश त्यांनी सुप्रसिद्ध कणा या कवितेतून दिला. त्याचप्रमाणे कठीण प्रसंगी कशा प्रकारे सामोरे जावे यासाठी मार्ग व तसेच प्रोत्साहन ते देत आले. कला गुणांमध्ये पारंगत असलेल्या व्यक्तिमत्वाबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी. असा हा महान कलावंत 10 मार्च 1999 रोजी मराठी साहित्याला पोरके करून निघून गेला. कुसुमाग्रज या श्रेष्ठ कलाकाराला माझे त्रिवार होते. तैसे पुष्पान मांजी पुष्प मोगरी, की परिमळान मांजी कस्तुरी, तैसी भाषा जी माझी सादरी मराठीया. अशा या परिपूर्ण असलेल्या मराठी भाषेला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद. खूप छान ऐश्वर्या, धन्यवाद. यानंतर मी वाघ सरांना विनंती करेन की त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना संबोधावे. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या सहकार्यांनो नमस्कार. तुम्हा सर्वांना अत्यंत आनंदी व उत्साही बघून मला अत्यंत हर्ष झाला आहे. असं म्हणतात, मातेनंतर सर्वात प्रिय काय असेल तर ती मातेची भाषा म्हणजे मातृभाषा. आणि आपण भाग्यवान आहोत की आपली मातृभाषा मराठी आहे, जिचा गौरव पोर्तुगीज, इंग्रज, डच, जर्मन या सर्व परदेशी साहित्यिकांनी व भारतातील अन्य भाषिक साहित्यिकांनी पण प्रचंड गौरव केलेला आहे, मुक्तकंठाने गौरव केलेला आहे. मराठी बोलीभाषा कधीपासून झाली ते मला निश्चित माहिती नाही, परंतु ती साहित्यिक भाषा, वाङ्मयी भाषा म्हणून सुमारे 600 वर्षापूर्वी इसवी सन 600 वर्षापासून प्रचलित आहे. लीळाचरित्र हा पहिला मराठी ग्रंथ महानुभाव श्री चक्रधर स्वामी यांचे चरित्रपर म्हणून प्रकाशित झाला व ती लेखिका महात्साई यांनी अमरावती जिल्ह्यातून प्रकाशित केला. तेव्हापासून अनेक सारस्वतांनी त्यात भर घातली. मराठी एवढी विपुल साहित्य संपदा इतर कोणत्याही भाषेत उपलब्ध नाहीये. त्याचा मला सार्थ अभिमान आहे की मी मराठी बोलतो, मला मराठी बोलता येतं, मला मराठी लिहिता येतं आणि मी मराठी. त्यामुळे मला अत्यंत अभिमान वाटतो की एवढी समृद्ध भाषा आहे आणि आपण त्याचे पाईक आहोत. आणि ती भाषा, तिची समृद्धी आणि पायकत्व आपण असंच पुढे चालू ठेवावं. त्याचं सांगण्याचं कारण म्हणजे की हल्ली सर्वजण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात, पण घरातही इंग्रजी बोलतात. किमान जे मराठी लोक आहेत त्यांनी किंवा कोणत्याही लोकांनी आपल्या घरात आपल्या मुलांशी, आपल्या नातेवाईकांशी, मित्रांशी आपल्या मायबोलीतून बोलावं, म्हणजे त्या भाषेचं संरक्षण होईल. आणि आणखीन एक गोष्ट प्राकृषाने लक्षात आली ही आहे की जे विद्वान आहेत त्यांनी असं म्हणून ठेवलं की कुठलीही संस्कृती, कुठलीही भाषा ही त्या समाजातील गरीब व ग्रामीण भागात तिचं संवर्धन केलं जातं. शहरी भागात शिकलेले लोक आपली मातृभाषा सोडतात, मग ते कोणत्याही मातृभाषेतले लोक असो.
पण या बाबतीमध्ये मला एक उदाहरण द्यायचं म्हणजे बंगाली लोक, जर तुम्ही वेस्ट बेंगॉलमध्ये गेला किंवा बंगाली भाषा बोलणारे कुठे गेला तर दोन बंगाली एकत्र भेटले तरी ते बंगालीतच बोलतात. आणि लक्षात घ्या, बंगाली लोकांचा आणि इंग्रजांचा संपर्क आजपासून 400 वर्षापासून झाला, तरी पण ते घरी आणि इतरत्र ठिकाणी अत्यंत चांगलं बांगला बोलतात, लिहितात आणि वाचतात. पण मराठी लोक दोन एकत्र आले की एकतर हिंदीतून बोलतात किंवा इंग्रजीतून बोलतात. माझा विरोध इंग्रजीला किंवा हिंदीला नाहीये, पण मराठी लोकांच्या वर्तणुकीला. तर भाषा समृद्ध करायची असेल, अँथ्रोपॉलॉजिस्टनी सांगून ठेवलंय की भाषा समृद्ध करायची असेल तर ते काम फक्त दलित आणि आदिवासीच लोक करतात, कारण ते बिचारे कधी शहरात गेलेले नसतात. तर ही गोष्ट लक्षात घेऊन या भाषेचं संवर्धन करावं अशी कळकळीची विनंती. धन्यवाद. यानंतर मी योगेश इंगळे सरांना विनंती करेन की त्यांनी त्यांची कविता सादर करावी. कविता गायली. धन्यवाद पहिल्यांदाच कौतुक केल्याबद्दल. धन्यवाद विकास सर आणि कल्चरल टीम मला ही संधी दिली तुमच्यासमोर गाणं बोलायची. आज मराठी दिन. प्रथम माझ्या विद्यार्थी मित्रांना आणि माझ्या सहकाऱ्यांना मराठी दिनानिमित्त शुभेच्छा. आज पहिल्यांदा SRBS मध्ये किंवा कल्चरल टीम जो का ऑर्गनाइज केला त्यामध्ये प्रथमच गाणं गाणार आहे. ती कविता नाही आहे, गाणं आहे मराठी चित्रपटातलं. तर काही मी मिस झालं तर जरा माझी चूक पोटात सामावून घ्या. आणि कुठे चाल इकडे तिकडे झाली तर असं समजा की रिमिक्स आहे. ठीक आहे. आणि जरूर फीडबॅक द्या. चॅट बॉक्स इज ओपन फॉर यू. ठीक आहे. चांगला दिला तर 10 out of 10, नाही तर पासिंग मार्क्स. जस्ट किडिंग. मी ओके फाईन. मराठी चित्रपटातलं गाणं आहे. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, जशी डाव्या डोळ्यावर वट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या वनात नागिन सळसळली. इथं कोण आसपास ना, डोळ्याच्या कोणात हास ना, तू माझ्याशी काहीतरी बोल ना, ओठांची बहर खोल ना, अशी लग बग जाता मागे वळून पाहता वाट पावलात अडखळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या वनात नागिन सळसळली. उगाच भुवया तानून, उगाच रुसवा आणून, बदरचा कुणी हातान, ओठ जर दाबी ती दातान, हा राग जीव घेता खोटा खोटा तो बहाना, आता माझी मला चूक कळली, मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान सर, तुम्ही कार्यक्रमातला आनंद अजून द्विगुणित करून टाकला. खूप खूप छान. धन्यवाद सर. आता यापुढे आपण कविता आणि क्विज ठेवली आहे, तर त्याचं सूत्रसंचालन ही लोक करणार आहेत. हॅलो. महाराज लाभलो आम्हास भाग्य, बोलतो मराठी, झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. अशा अनेक सुंदर कविता आपल्या मराठी साहित्यात आहेत. नमस्कार, माझं नाव राजसी अनंत पिंजरकर. मी MMS पहिल्या वर्षात आहे आणि आज मराठी भाषा दिनानिमित्त अशा सुंदर कविता घेऊन आज आपल्या समोर काही स्पर्धक येणार आहेत. आणि त्यामध्ये पहिल्या स्पर्धकाचं नाव आहे ऋषभ जैन. हॅलो ऋषभ. मराठी
कोणी केला तिथे मला जायचं आहे. हे ना कोणी केला ते मला करावयास वाटते. मनात अनेक स्वरूपाचे झाड आहे, त्या झाडावर तू लागणार का? जीवन जगण्या कशासाठी? जीवन जगण्याचे नवीन अर्थ कळेल का? दिशा आहे अनेक आता, नवीन दिशा दिसेल का? कस्तुरी मग सारखा पडत सुटलो, मला कोणी थांबवणार का? सूर्य दिवसात तर चांदी रात्री उगवतो, दोघी येणार का एकत्र प्रकाश छायाला? अशक्य ते शक्य करून मी शोधायला स्वतःला. थँक्यू. राजश्री अनम्यूट कर. सॉरी. धन्यवाद ऋषभ. आणि पुढील स्पर्धक आहे मोनाली पवार. मोनाली. नमस्कार, मी मोनाली पवार आणि मी सर्वात आधी हॅलो हो बोल. हॅलो हो बोल म्हणाले. का? हो 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 बोल. हॅलो हो तुझा आवाज येतोय, बोल ना. हॅलो Yeah, you are audible. आवाज येतोय? हो येतोय. हॅलो मोनाली. ओके, मी स्टार्ट करू? हा कर स्टार्ट. ओके, माझं नाव आहे खरे आनंदी जगात आनंदी आमचा आणि आनंद इकडा मनात सारं उलगड. हॅलो झाली माझी कविता. धन्यवाद मोनाली. आणि पुढची सूत्र मी विक्रमच्या हाती सोपवतो. सगळे कसे आहे? सगळे एकदम मस्त दिसत आहे. आणि मी विक्रम पेडेकर. आपण आता ना थोडे मराठीत क्विज घेणार आहोत. क्विज पण म्हणतात आता इकडे चूक झाली, पहिली इंग्लिश भाषा वेळी झाली की मी क्विज म्हणतोय स्वतः. पण सुरुवात करूया आपण. तर आपण पहिले एकदम साध्या प्रश्नांपासून सुरू करूया, ठीक आहे? आणि आन्सर चॅटबॉक्स मध्ये द्यायचं आहे. चॅटबॉक्स मध्ये सॉरी मोनाली, काही बोलायचं आहे का तुला? ओके. जर मग चॅटबॉक्स मध्ये जो पहिला ज्याचं पहिलं टेक्स्ट येईल त्याला आपण आन्सर द्यायची संधी देणार आहोत. ओके. सो पहिला आपण चालू करणार आहोत पहिल्या प्रश्नापासून, की आपण बरेच शब्द जे आपण रोजच्या मराठीत वापरतो पण ते इंग्लिश पण असतात, पण आपल्याला वाटतं ते मराठीच आहे. असा एक शब्दांपासून आपण सुरू करतोय. जंगलला मराठीत काय म्हणतात माहितीये? जंगल हा इंग्लिश शब्द आहे.
परीक्षित सनाफनी पहिला उत्तर दिलाय. परीक्षित जर येऊन तू ऑडिओवर उत्तर देऊ शकतोस तर. हा हो मग काय वन उत्तर काय तुझं? वन. वन. ओके परफेक्ट. मस्त मस्त मस्त. थँक्यू. आता दुसरा शब्द टेबल. टेबल आपण रोजचा शब्द आहे. टेबलला मराठीत काय म्हणतो माहिती? ऐश्वर्या सावेनी पहिलं उत्तर दिलंय. ऐश्वर्या माईक चालू कर आणि उत्तर देऊ नका टेक्स्ट मध्ये फक्त टाका की आय टोल्ड यू असं काहीतरी. उत्तर माईक वर द्या. टेबलाला मेज म्हणतात मराठीमध्ये. बरोबर. आपण आता थोडा टफ करत जाऊया, थोडं सोपे होते, वॉर्मअप क्वेश्चन्स होते. आता स्टूल, आपण जे उभं राहतो त्याच्यावर, स्टूलला काय म्हणतात माहितीये? कोणालाही माहितीये? एनिवन? नाही, ट्राय करा. चुकलं तर चुकलं. अभिषेक गुंजकीने सांगितलं 4 पाय. नाही रे मित्रा, 4 पाय नाही म्हणत. 4 पाय म्हणजे बेड असतो पलंग. आता एकदम शुद्ध मराठीत बघायला गेलं तर स्टूलला गडवंची म्हणतात. गडवंची. ठीक आहे, पण ट्राय करा तर असेल, काय प्रॉब्लेम नाही. सगळे शिकू आपण त्यातनं. मग आता एकदम थोडं अजून एक स्टेप वरती, टी शर्टला काय म्हणतात? टी शर्ट. कमान टी शर्टला नाही. ईशान म्हणलं सदरा. सदरा नाही. नाही, अंगरका पण नाही. टी शर्टला पैरण म्हणतात. पैरण. शर्ट इज सदरा. पैरण. मी परत राजश्रीच्या हातात देतो. आपण असंच मध्ये मध्ये भेटत राहू, थोडी थोडी करत राहू, म्हणजे तुम्हाला पण नवीन नवीन गोष्टी करायला मिळतील. राजश्री, पुढील स्पर्धक जे कविता वाचतील ते आहे विशाखा वर्धना. मी विशाखा वर्धना आहे. मी फर्स्ट इयर BMS ची विद्यार्थी आहे. माझ्या कविताचं नाव आहे मातीचा लाभ. माझ्या मराठी मातीचा लावा लाटच केला, हिच्या संगाने जगायल्या द्वारफुलेतील शिळा, हिच्या संगाने जगायला द्वारफुलेतील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काले कंठर हात, ज्यांचे दुर्मार्गिरांनी केले मृत्यूवरी मात. नाही पसरला कर कधी बघायचे दान, स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना मान. हिच्या गगनात धुणे आद्य स्वातंत्र्याचे द्वारे, हिच्या पुत्र्यांचा बहुत आहे सन्मानाची ग्वाही. माझ्या मराठी मातीला नका म्हणून ही दिन, सर्व लोकांहून थोर मला हिचे महिमान. रत्नजडीत अभंगाची सखी, चारी वर्णा तुले फिरे सरस्वतीचा पाणी. रसारंगात भिजला येथे शिहाराचा स्वर, येथे हात द्वरली. माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, हिच्या द्वारितल्याने आहे भविष्याचे वरदान. माझ्या मराठी मातेला लावा लाटच केला, हिच्या संगे जागतली मयदेशाची. सुंदर विशाखा. पुढील स्पर्धक आहे पूजा शहाणे. माझा आवाज येतोय? हो येतोय. सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी MMS पहिल्या वर्षाची स्टुडंट आहे. आणि आता पंढरीच्या विठुरायाला स्मरून संकर्षण कराडे यांनी लिहिलेली कविता मी सादर करणार आहे. तर मी सुरू करते. पंढरीच्या विठुराया कसं काय बरं आहे का? पंढरीच्या विठुराया कसं काय बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे. हा, बरं आहे का? खरंय का? पंढरीच्या
पंढरीच्या विठुराया कसं काय बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे. हा खरं आहे का? म्हणजे आम्ही यंदा रखमाई आणि पांडुरंगाला पाहायचं नाही? अरे लेकरानेच कसं आपल्या आई आणि बापाकडे यायचं नाही? नाही नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हणलं की तुझा चेहरा समोर येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरंच जमेल का? विचार कर रे बाबा, तुला खरंच जमेल का? अरे पंढरीत जर गजबजली नाही तर तुझा जीव रमेल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पिटी किडे घातलेला. तू बंदोबस्तालाही होतास देवा खाती वस्त्र घालून, कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती तडफडलास रे, पंढरीच्या विठुराया किती तडफडलास रे. एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस की ना देवा, तुझं नाहीच चुकत रे. युग 28 उभा पाय नाही का दुखत रे? नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. वारकरी हक्काने म्हणतोय, देवाला नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतोय. पण पुढल्या वर्षी भेटाया वारी करून येतोय. पण तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको. आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच नाही. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छताच्या चंद्रभागेच्या स्नानाची, संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छताच्या चंद्रभागेच्या स्नानाची, सगळ्यांवर मग एकच लग ज्ञानबा तुकाराम नामाची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग, पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. आणि तोवर तुझ्या भक्तांकडे असाच लक्ष ठेव बघ, तोवर तुझ्या भक्तांकडे असाच लक्ष ठेव. रामकृष्ण. खूप सुंदर सादरीकरण पूजा. विक्रम. हो राजश्री. आता आपण परत थोडे प्रश्नोत्तर करणार आहोत. आणि आपण इकडे शिकायला आलोय म्हणून मी ऍक्च्युली क्विजचा मराठी शब्द शोधून काढला आता गुगलवरनं. त्याला प्रश्नोत्तरी म्हणतात. ठीक आहे, तर आता आपण प्रश्नोत्तरीला सुरुवात करूया. आपण आता रोजचे जे गॅजेट्स वापरतो किंवा जे आपण मोबाईल वगैरे वापरतो त्याला मराठीत काय म्हणतात आपण जरा जाणून घेऊया. टेलिफोनला काय म्हणतात माहिती? टेलिफोन. अंकिताने पहिलं उत्तर दिलंय. अंकिता. अंकिता. हॅलो. हा, दूरध्वनी म्हणतात. दूरध्वनी, बरोबर बरोबर, एकदम बरोबर. ओके, आता मोबाईल फोनला काय म्हणतात माहितीये? मोबाईल फोन. आपली सेकंड इयरची भावनाने पहिलं उत्तर दिलंय. भावना, माईक चालू करून सांग सगळ्यांना. भ्रमणध्वनी म्हणतात. ओके, इकडे जे पण आपण जेव्हा फर्स्ट इयरचं इंडक्शन केलं होतो बरेच बायकर्स निघालेले. तर आता मोटरसायकलला कोणाला माहितीये मोटरसायकलला काय म्हणतात मराठीत? मोटरसायकल. दुचाकी सायकल. दुचाकी म्हणजे सायकल होते. मोटरसायकल काय? बरोबर आहे, दुचाकी आहे. दुचाकी आता शब्दाचा भाग आहे. याचं बरोबर उत्तर आहे यांत्रिक दुचाकी. एक्झॅक्ट ट्रान्सलेशन यांत्रिक दुचाकी. मग अच्छा, तुम्हाला सगळ्या मित्रांना एक रिक्वेस्ट करायची होती की आपले जे सगळे पार्टिसिपंट्स आहेत ज्यांनी भाग घेतलाय वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये, त्यांनी अजून एक मराठी पेनावा म्हणून एक अशी कॉम्पिटिशन झाली, त्यात पण एक हे घेतलाय. तर त्यांची लिंक तुमच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर वगैरे आली आहे. बघून स्वतःच तुम्ही हे सांगू शकता की आपण कोणाचा पेनावा सर्वात जास्त चांगला आहे. तर थोडा शेल्सीने आता आपल्या ह्याच्यात पण टाकली आहे न्यूज लिंक. तर सपोर्ट करा, वोट करा. ओके, मी राजश्रीला परत सांगतो की आपण परत कवितांकडे वळूया. मी परत येईन. थँक्यू विक्रम. पुढील स्पर्धक आहे महिमा गुप्ता.
वाटतं अजून महिमाने जॉईन नाही केलंय. तर ऐश्वर्या सावे. थँक्यू राजश्री. मी जी कविता सादर करते तिचं नाव आहे जा कोरोना जा. सध्या परिस्थितीला अतिशय अनुसरून असलेली ही कविता आहे. चायनाच्या या करामतीचा संपूर्ण जगाने घेतलाय नसता. बाकी सगळं डुप्लिकेट यायचं पण व्हायरस मात्र निघाला पक्का. सगळीकडे नुसते सॅनिटायझर आणि मास्क. डॉक्टर आणि नर्सेसचं वाढलंय बघा काम. एरवी हात जोडल्यावरती हसणाऱ्यांना आता हात मिळवल्यावरही फुटतोय घाम. कोरोनाच्या या व्हायरसची काहीतरी नक्कीच आहे गोळी. मेक काही सापडत नाही. कंपन्या देतात वर्क फ्रॉम होम. एवढ्याशा जीवाने मानवाला मात्र तोंडगशी पाडली. सर्व जाती धर्म विसरून माणूस म्हणून एकत्र आणले. पुरे झाली गंमत आता. थोडं गांभीर्याने घेऊया. स्वतःसोबत थोडीशी इतरांचीही काळजी घेऊया. पाहत होतो मंगळाची स्वप्न. कुठून आला हा कोरोनाचा विषाणू. श्रेष्ठत्व विसरून सर्व आलेत एकत्र. सावरण्यात परिस्थितीचा सुकारण. नजरेसही न पडता कोणाच्या केले याने सर्व व्यवहार. दिवस रात्र गजबजलेल्या शहरांना लॉकडाऊन केलं बंद. सुट्टीसाठी रडणाऱ्यांना याने सक्तीची रजा देऊन टाकली. स्वतःमधल्या कलागुणांची जाणीव करून दाखवली. मंदिरातला देव लोकांना हॉस्पिटल आणि रस्त्यांवर दिसला. डॉक्टर नर्स पोलिसांच्या रूपात येऊन जनतेची सेवा करताना दिसला. परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगा लोकांना एकदा. वारंवार घराबाहेर पडणाऱ्यांना आपली माणसं गमावणाऱ्यांनी सांगा. खूप छान ऐश्वर्या. पुढील स्पर्धक आहे सोहेल शेख. सोहेल शेख. विक्रम तू तुझ्या क्विजला कंटिन्यू कर. ओके ठीक आहे. मग आता आपण थोडी वेळ करतोय. एक मिनिट थांबा. आपण आता थोडं काय म्हणतात फ्रुट्स कडे वगैरे बघूया. फळं कोणाला माहिती आहे. तर ऍपलला काय म्हणतात कोणाला माहिती आहे. इझी पासून स्टार्ट करतोय. मला काय म्हणतात निशांत पहिला ओके. मग कस्टर्ड ऍपलला काय म्हणतात माहितीये. बरोबर. ओके. आता थोडं टफ पर्यंत जाऊया कारण बऱ्यापैकी लोक इकडे मराठीचं दिग्गज दिसत आहेत. तर मराठी महिने माहिती आहेत का कोणाला. कुठलेही 5 महिने कोण म्हणून दाखवेल डायरेक्ट याच्यावर चॅटवर याची गरज नाही. कुणीही 5 महिने म्हणून दाखवला. मी पण ओके. चॅटवरती पहिले रिप्लाय दिला आहे भावनानेच दिला आहे. पण भावना तर सेकंड डे राहू दे. फर्स्ट इयर मध्ये जरा अभिषेक पासून सुरू करू. हॅलो. हा अभिषेक बोल. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि लास्ट फाल्गुन. 5 सांगितलेले रे. तुला सांगितले मी तुला. नाही मस्त चांगलं आहे. राजश्री तुझ्याकडे बरं पण पुढे करत. पुढील स्पर्धकचं नाव आहे समीक्षा तवारे. समीक्षा तवारे. तिच्या जागेवर मी केतन आणखी यांना बोलवते. हाय मंडळी, बरे कशा हसताय ना. नमस्कार सर्वांना. माझी जी कविता आहे ती
शिवरायांना वंदन करून मी चालू करतो. सह्याद्रीचा दत्ता ज्वाला आहे, 12 हत्तीची ताकद असणारा तो एकच छान आहे. दुश्मनाला चित्त करणारा तो पहिलवान आहे. परस्त्रीला मातेस मानणारा मर्द महान आहे. हिंदवी स्वराज्याचा पाया आहे, रेतेचा तो जाणता राजा आहे. डोंगराचा तो शान आहे, या मराठी मातीचा अभिमान आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, हो तो जिजाऊ माऊलीचा छावा माझा छत्रपती शिवबा आहे. मराठी भाषा दिनाच्या तमाम मराठी मनांना कोटी कोटी शुभेच्छा. ही छोटीशी कविता मी सांगितलेली आहे. धन्यवाद केतन. पुढील स्पर्धक आहे मुस्कान शेख. मुस्कान शेख. तिच्या जागेवरती मी शब्दश्री जवाडे हिला बोलवते. विक्रम. आपण मी चालू करूया का पुढे तोपर्यंत कंटेक्स्ट हँडल तोपर्यंत. ओके आता ओके थोडं आपण एक ब्रेन टीजर सारखं आपण करूया. असं कोणाला कुठलं वाक्य माहितीये का मराठीत की जे सरळ वाचलं तरी पण सेम वाचू शकतो आणि उलट वाचलं तरी पण सेम वाचू शकतो? कोणाला माहिती आहे का? अजिंक्य. हो अजिंक्य बोल ना. तर वाक्य हे असं आहे की तो कवी डालला लिखतो. तो कवी. अजून 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 असं कोणाला वाक्य माहिती आहे? आहेत बरीच वाक्य अजून आहेत. माहिती आहे का? सरळ आणि उलट वाचलं तरी सारखं नाही. ओके अजिंक्यने पण मस्त सांगितलं. आणि अजून एक असं वाक्य असेल तुमच्या माहितीसाठी सांगतो की रामाला मला मारा. हे वाक्य तुम्ही सरळ वाचलं तरी पण तसंच येतं आणि उलट वाचलं तरी पण तसंच येतं. ठीक आहे. भावाला काय बोलायचंय का? मग अजून एक कळ आहे. आपण हे रोजच्या मध्ये काय सुद्धा करतो या गोष्टीत. कोणाला भेटलं आणि मिळालं यातला फरक माहितीये का? आपण व्यक्तीला जाऊन भेटतो आणि गोष्टही मिळत असते. ओके हो ना. ते हो ना अंपायर मॅच नाही खेळत. ओके सगळ्या प्रश्नांची उत्तर देते. ओके राजसी पुढील स्पर्धक कोण आहेत? कृष्णा गोडाका. माझं नाव कृष्णा गौडा आहे आणि मी SY विद्यार्थी आहे. माझं कविता शिव छत्रपती आणि कवी नीरज सावंत. शिवनेरीच्या कडे कपारी राजे जिंकून दिले मराठ्याला. हाती घेऊन तलवारीला अभिषेक केला भवानीला. मनाकडे जपले यांनी मराठामुळे शक्ती आणि मुक्तीने हरवले यांनी खानाला. दुःख सोसले सुख मात्र सुखी ठेवले रयतेला. मावळ्यांना सोबत घेऊन यांनी काबीज केले दिल्लीला. मराठा म्हणून जन्मलो याचा अभिमान आहे आम्हाला. तुमचे पाऊल लाभले या महाराष्ट्राच्या मातीला. तुमची पुण्याई नेहमी तुझे एवढी इच्छा देवाला. वाकून मुद्रा करतो माझ्या शिव छत्रपती राजाला. वाकून मुद्रा करतो माझ्या शिव छत्रपती राजाला. खूप छान. पुढील स्पर्धक आहे महिमा गुप्ता. महिमा गुप्ता.
टेक ओव्हर घेऊ शकतोस. ओके जस्ट ओके. काय झालं आपले हे येत नाहीत का टीम वगैरे जॉईन नाही झाले? अरे नाही, ते ना 100चं लिमिट आहे ना मीटिंगला, त्याच्यामुळे बाकीचे लोक जॉईन नाही झाले. तसं पण एटीट्यूड खूप आहे, प्रॉब्लेम नसतो. पण फक्त ओके मी आपण 20 पासून पुढे जाऊया आणि तोपर्यंत कोणी कॉन्टॅक्ट करा की कुठे आहेत ते. त्यांनी पण मेहनत घेतली असेल. ओके आपण आता काही म्हणी करणार आहोत, ज्याला माहिती आहे त्यांनी म्हणी पूर्ण करा. ओके एक्सेप्ट करा. ठीक आहे. तर अतिथीचे माती अडला हरी गाडवा पायधरी तरी चॅट मध्ये लिहा पहिलं कळेल मला, कारण नाहीतर जे म्हणजे कनेक्शन वगैरे प्रॉब्लेम असेल त्यांना इट विल बी अनफेअर. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण एक ना धड 12 किल्ले आपलं ठेवतं झाकून अजून राजसी आपण मी मध्ये मध्ये येतच राहील. बाकीच्या कविता आपण सुरू करूया. सगळे स्पर्धक झाले आहेत. आज मराठी भाषा दिनानिमित्त एकूण 7 स्पर्धकांनी कविता वाचल्या आहेत. त्यामुळे मी सर्व स्पर्धकांचं मनापासून धन्यवाद करते आणि पुढची सर्व सूत्र मी गौतमीच्या हाती देते. थँक्यू राजश्री. आता आपण इतके सुंदर सगळेजण दिसत आहेत, तयार झाले आहेत व्हर्च्युअल याच्यासाठी मीटिंगसाठी. सो खूप सुंदर दिसत आहे. अँड आता आपण ही कॉम्पिटिशन सुरू करूया. ज्यांनी कोणी रेडी झाले जे कोणी त्यांनी प्लीज येस चॅट बॉक्स मध्ये. सो मी एक तुमचं नाव फॉलो आउट करेल. तुम्ही फक्त तुमचं नाव सरांना सांगा. तर आपल्या इथं तुम्हाला जज करणार आहे संदीप फुटतडकर सर आणि दुर्गेश गुप्ता सर. आपण स्टार्ट करूया. And guys, listen, जिसे भी आना है सो रेज हैंड भी कर सकते हैं वहाँ पे. सो वैसा वीडियो अपना कैम ऑन करके आप आ सकते हो. तर सगळे प्लीज तुम्ही आपल्यानंतर तुमचं नाव सांगा. गौतम यू स्टार्ट ना. सर मग पहिली मी माझं नाव गौतमी शिंदे. मी MMS सेकंड इयर मध्ये मार्केटिंग करते. सो I think sir आता मी नेक्स्ट कॅन्डिडेट बोलते. सो भावना पाचपुते. फराज यस सर. जो कोई मतलब कॉन्टेस्टेंट रहेगा ना उसको पिन करो ताकि उस पे वो फोकस रहे. ओके 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 सर. सर वेट ऑन. यस सर. भावना पाटपुते. एक सेकंड भावना एक सेकंड. फराज स्क्रीन शेयर मत कर, पिक कर वो उसको ना. हाँ स्क्रीन मत शेयर कर. ओके सर. विकास सर तुम्ही ना तुम्ही तिकडे आहात ना, तर तुमच्या लॅपटॉप तुम्ही ज्या डिव्हाइसवर आहात ना त्याच्यावर तुम्ही जसं नाव येत जाईल ना त्या कंटेस्टंटला तुम्ही तिकडे पिन करा. आमच्याकडे पिन करून ते तुम्हाला दिसणार नाही.
मी तिकडे पिन कर. ठीक आहे भावनाचं नाव आहे तर भावनाचं नाव मग तुम्ही पिन कर. ओके ओके नाही सर, तुम्ही एक काम करा, फ्रॅगला प्रिंट करून ठेवा. फ्रॅगनी जी स्क्रीन शेअर केली आहे तुम्हाला त्याला पिन करू दे ना सर. ओके ठीक आहे झालं. ओके, मी दुसरी कंटेस्टंट स्पर्धक सॉरी माझं नाव भावना पाचपुते. मी सेकंड इयर MMS बॅच मध्ये आहे फायनान्स साठी. धन्यवाद. भावना व्हिडिओ ऑन नाहीये, आम्हाला दिसत नाहीये. ऑन व्हिडिओ ऑन नाही आहे. तर तुम्ही तिच्या दुसऱ्या याच्यावर हे केलंय. अजून एक तिचे 2 नाव आहेत. मी लॅपटॉप बोलण्यासाठी लॅपटॉप साठी हे केलं. एक ऑडिओ आणि एक दुसरा भाग. फराज को बोलू क्या स्क्रीन शेयर करने? सर मैं स्क्रीन शेयर करता हूँ. हाँ फराज स्क्रीन शेयर कर तू ही अच्छे से. हाँ सर. गौतमी शिंदे का हुआ ना एक अब तक, और अभी ये भावना सेकंड. हाँ तो भाई तेरे इधर फुल स्क्रीन कर दे. हाँ देखो. सो भावना पाचपुते वापस या फिर नेक्स्ट कंटेस्टेंट? नहीं होगा. भावना इधर हे कर ऑन कर व्हिडिओ सगळं दिसून दे. स्टार्ट एकदम उसको प्रिंट कर दे. आपलं माझा व्हिडिओ ऑनच आहे. हो. मी दुसरी स्पर्धक. माझं नाव भावना पाचपुते. मी MMS सेकंड इयरला आहे फायनान्स मध्ये. धन्यवाद. नेक्स्ट आहे तुमच्या शहाणे. मी तुझं शहाणे आहे. मी MMS फर्स्ट इयरची स्टुडंट आहे. तुझं शहाणे. अंकिता खोपे. Ankita, you are not audible. अंकिता गोपे. तुझा आवाज येत नाही अंकिता. गोपे. ओके तो ठीक आहे, आवाज नाही, इश्यू नाही काही. ठीक आहे. अंकिता गोपे. I think she's doing something mic issue. So we can move forward. Yeah, we can move forward to it. नेक्स्ट आहे गणेश नाईक. ओके, मला स्क्रीनवरती पण दिसत आहे कोणी येस नाही टाइप करताय, सो मीच फॉलो आउट करते. मला जे स्क्रीनवरती दिसतात रेडी. अरे कॉल दैट उन्नति एंड दीपा दे आर आल्सो. हां सर, आज तो सबसे फर्स्ट ईयर सेकंड बाद में लेते नेक्स्ट स्टार्ट. सुप्रिया दिसत आहे मला. सुप्रिया झेंडे. सो आई रिक्वेस्ट की यू माइक बोले. विक्रम माइक्रोफोन. माझा सुप्रिया
येस माझं नाव सुप्रिया आहे. मी फर्स्ट इयर स्टुडंट आहे MNS बॅचची 2020 and 2022. थँक्यू. धन्यवाद. इवन राजसी तयार झाली असं राजसी. नमस्कार, माझं नाव आहे राजसी अनंत पिंगळस. मी MMSच्या प्रशात आहे. धन्यवाद. घाणेच नाही काही आले असेल तर प्लीज माईक ऑन, माईक आणि कॅमेरा ऑन. हॅलो, हा गणेश आवाज येतोय. माझं नाव धनेश नाईक आहे आणि मी विपणन क्षेत्रामध्ये मी अभ्यास करतो आहे. व्हिडिओ ऑन नाही कॅमेरा ऑन. कॅमेरा ऑन करू. आता दिसतोय का? माझं नाव धनेश नाईक आहे आणि मी विपणन क्षेत्रामध्ये अभ्यास करत आहे. ओके. उसको वो ऑटो टाइप क्यों कर रहे हो बार-बार? I think Vikram Bedekar is also there. हाँ तो सामना मुझे दिव्या दिव्या केसवान. No, I'm not there. दिव्या हाँ कॅमेरा दिव्या कॅमेरा चालू कर. Am I audible? Yeah, audible. हॅलो, मी दिव्या आहे. मी सेकंड इयर MMS मध्ये आहे. दिव्या केसवान. थँक्यू. धन्यवाद दिव्या. उन्नती भरवानी. मी दिसते का? एक सेकंड. हो. माझं नाव उन्नती भरवानी आहे. मी सेकंड इयर मध्ये आहे आणि मी पार्टिसिपेट केलेले आहे. थँक्यू. खूप सुंदर. आता मी विक्रम बेडेकरला बोलत आहे. विक्रम बेडेकर. माझं नाव विक्रम बेडेकर आहे. मी सेकंड इयर मार्केटिंग मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे आणि विक्रम वॉक विक्रम वॉक. अरे प्लीज चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. अरे ऐश्वर्या तू पण तयार झाली आहेस. निखिल पाटील. एक सेकंड ऐश्वर्या. मार्केटिंग को विपणन बोलते. नमस्कार, माझं नाव ऐश्वर्या रुपेश सावे. मी फर्स्ट इयर MMS ची विद्यार्थी आहे. ऐश्वर्या सावे. धन्यवाद. चेल्सी. प्लीज स्वतःहून खूप जणांना पण दिसतं तयार झाले मगाशी. तुम्ही तयार कशा झालाय? आपणासाठी रे, आपण भेटू नाही शकत म्हणून इकडे आलोय. अरे निखिल पाटील पण तयार झालाय. त्याच्यानंतर शेल्सी झाली आहे. निखिल पाटील, विक्रांत पाली, सगळे करांडे. स्पेशली फर्स्ट इयरचे जे स्टुडंट्स आहेत खूप छान तयार झाले. सगळेजण प्लीज रिस्पॉन्ड कर. असं ऍक्टिव्हिटी नाहीत ना, सो रिक्वेस्ट करते सगळ्यांना प्लीज तिथे बॉक्स मध्ये टाका काहीतरी. ठीक आहे, मी तोपर्यंत मी सेकंड इयरचे काही नाव घेतले. सो निखिल पाटील.
something Abhishek ने mic on किया है. आय थिंक त्यांनी कविता म्हटली होती ती पण त्या ठीक आहे मग आता कोणी इंटरेस्ट नाही तर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊया. सो मी भावनाला रिक्वेस्ट करते की आता आपण फराज स्क्रीन शेअर बंद करते. फराज स्क्रीन हाँ शेअर सर स्टॉप कर रहा हूँ. हाँ. ओके. आता आपण पुढचा कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम नाही म्हणता येणार त्याला, मनोरंजनासाठीच पण मागच्या वर्षी आपल्या कॉलेजमध्ये असताना जे छान प्रकारे सर्व साजरा केला होता मराठी दिवस, त्याच्याच एक आठवणींना उजाळा म्हणून आपल्याच BMSच्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी पार्ट म्हणून त्याने एक व्हिडिओ तयार केला आहे. तो आपण आता बघणार आहोत. जुन्या आठवणी ताज्या करूयात आणि परत एक वेळा आपल्या सगळ्यांच्या त्या आठवणी परत अशा रिकॉल करू. आपण तो व्हिडिओ प्ले करणार आहे. फ्रास व्हिडिओ प्ले कर. हो हो. वोटिंग लिंक बंद करणार आहोत आता. तर ज्यांचं पण वोट करायचं राहिलं असेल त्यांनी आधी वोट करून द्या. ऐकलं नाही येत. अक्षय ना गणेश विक्रम आवाज येत असणार नाही दे रहा. फ्रास तो दे रहा है ना, मतलब जिस पे भी तू प्ले कर रहा है ना उसका ये भी माइक. आई थिंक ही इज ऑन म्यूट. वो म्यूट था. फ्राज पहिल्यापासून प्ले कर ना, मी इकडनं देते सांग.
एवढ्या सुंदर चलचित्रासाठी पार्थ याचे धन्यवाद आणि याचं श्रेय सुद्धा पार्थलाच जाते. आता आपल्याकडे सादर करीत आहे गीता गिरजसे. हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव अंकिता गिराणी. मी तुम्हाला आज जागतिक मराठी भाषा दिवस आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचे मानदंड दी.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. त्या निमित्ताने हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर मी तुम्हाला आजच्या दिवसाचे महत्त्व थोडक्यात समजावण्याचा प्रयत्न करतो. कुसुमाग्रज यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असून ते एक श्रेष्ठ आधुनिक मराठी नाटककार व कादंबरीकार होते. त्यांनी कुसुमाग्रज यांना शिवाय 1999 वर्षापासून 21 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले. या दोन्ही दिवसांच्या औचित्य साधून विविध मराठी प्रेमी हा आठवडा मायबोली मराठी सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. जीवन लहरी, किनारा, मराठी माती, वादक शाखा हा त्यांचा आधुनिक काव्यसंग्रह असून मराठी काळाचे काव्यांचे एक कायम वितरण आहे. दुसरा शिष्टा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी त्यांची गाजलेली नाटके असून 1974 मध्ये त्यांचे नटसम्राट या नाटकाला साहित्य अकादमी पारितोषिक देखील मिळाले होते. आता मी तुम्हाला थोडक्यात मराठी भाषेच्या इतिहासाबद्दल सांगू इच्छिते. मराठी भाषेचा उदय हा संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेतून झाला असे बहुतांशी लोकांनी मानले आहे. देवगिरी राजवंशाच्या काळात मराठी भाषा ही संस्कृतीची गडगडाट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपीतून लिहिली गेली असून 1578 मध्ये लीळाचरित्र लिहिले गेले. त्यानंतर 1290 मध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली गेली. अनेक संतांनी या भाषेत भारुडे रचले, ग्रंथ लिहिले. शिवाजी महाराजांची मराठी साम्राज्याची मूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला आणि त्यानंतर मराठी भाषेला राजश्रय मिळाला. 1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा मिळाला व 1960 मध्ये मराठी भाषिकांचा एकसंघ होऊन महाराष्ट्र राज्यात मराठीला मान्यता मिळाली आणि मराठी राज्यभाषेचा मुकुट प्राप्त झाला. धन्यवाद. खूप छान अंकिता, खूप छान वाटलं तुझं 2 शब्द ऐकून. या पुढचा कार्यक्रम भावना पुढे सरकवते. अच्छा, आता यानंतर आपण जे निबंध पहिले आपण सर्वात आधी आता जे आपण फोटो म्हणजे जे छान छान तयार झाले आहेत त्याच्यापैकी आपल्या जजेसला म्हणजे आपल्या टीचर्स लोकांना कोण सर्वात जास्त छान वाटलं याचं ते डिक्लेअर करणार आहेत. तर मी सर्वात आधी संदीप कुर्तडकर सर आणि दुर्गेश गुप्ता सर यांना सांगेन की त्या लोकांना कोण आवडलं ते सांगावं. सर्वात आधी म्हणजे मुलांमध्ये जे होतं ते आणि मुलींमध्ये कोण होते ते त्या दोघांची नावं त्यांनी सांगावीत मी विनंती करते. ओके, मी प्राध्यापक संदीप कुर्तडकर. सर्वप्रथम मी सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या अति मनपूर्वक शुभेच्छा देतो.
आणि तुम्ही या कार्यक्रमामध्ये जे सगळे सम्मिलित झाला त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन आणि सगळ्यांचं कौतुक करतो. मी विशेष कौतुक विक्रम बेडेकर, राजश्री, गौतमी आणि ऐश्वर्या यांचं करतात. यांनी खूप चांगल्या प्रकारचं निवेदन केलंय आणि चांगल्या प्रकारचा आनंद दिलाय प्रेक्षकांना. मी विशेष कौतुक विक्रम बेडेकरचं करेन, ज्याप्रमाणे त्यांनी सूत्रसंचालन केलं. तर अपार्ट फ्रॉम मॅनेजर होण्या व्यतिरिक्त तो एक चांगला निवेदक म्हणूनही आपलं करिअर करू शकेल. मी मुलींच्या विभागामधले विजेते जाहीर करतो. प्रथम तिसरा क्रमांकावर 2 विजेते आहेत, संयुक्त विजेते आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आहेत मुलींच्या कॅटेगरीमध्ये भावना आणि ऐश्वर्या. एक मिनिट, भावना आणि ऐश्वर्या थर्ड. भावना, अभिनंदन. थँक्यू सर. धन्यवाद. दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा संयुक्त विजेते आहेत गौतमी आणि सुप्रिया. मग दोघांचं अभिनंदन. गौतमी आणि सुप्रिया सेकंड. थँक्यू सर. मग दोघांचं अभिनंदन. आणि पहिल्या क्रमांकावर आहे राजश्री. तुझं मनपूर्वक अभिनंदन. राजश्री. थँक्यू सर. हो, मनपूर्वक विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि मी दुर्गेशरांना विनंती करतो की त्यांनी मुलांच्या कॅटेगरीमध्ये जे विजेते आहेत त्यांची नावं जाहीर करा. पहिलं तर सगळ्याही छात्र जे आहेत आमच्याकडे जे जुळलेले आहेत ते सगळे चांगले दिसत होते. आणि हे तर म्हणजे एक फॉर्मॅलिटी समजा, तुम्ही सगळे चांगले दिसत होते. एक ते कार्यक्रम तुम्ही केलाय ते एकदम छान रीतीने केलाय, एकदम प्रोफेशनल प्रॉपर तुम्ही सगळं काही त्याची म्हणजे तुमचा नरेटिव्ह स्ट्रक्चर असो किंवा तुमचं शेड्युलिंग असेल ते सगळं एकदम परफेक्ट आहे. अँकरिंग परफेक्ट आहे आणि तुम्ही सगळं दिसायलाही चांगलं आहे आणि मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. तुमचा प्रोग्राम बघून असं वाटतं की तुम्ही खरंच मॅनेजमेंटचे स्टुडंट आहात. ओके. आणि आता मी तुमच्या जे मेल कॅन्डिडेट्स होते यामध्ये हे रिझल्ट आउट करतो. तर सेकंड पोझिशन आहे ते गणेश सेकंड पोझिशन गणेश. आणि फर्स्ट वरती आहे विक्रम बेडेकर. फर्स्ट विक्रम बेडेकर आणि सेकंड गणेश नाईक. ओके, सेकंड गणेश नाईक. ओके. आता यानंतर आपण जे कविताची जी स्पर्धा ठेवली होती त्याचे आपण उमेदवार, खूप छान छान कविता होत्या पण त्यातनं काही निवडक ज्या आपल्या शिक्षकांना आवडल्या आहेत त्या आपण निवडलेल्या आहेत. तर त्याचे विजेते आहेत. तिसऱ्या क्रमांकाला आहे अरिबा खान. दुसऱ्या क्रमांकावर आहे ऐश्वर्या सावे. आणि पहिली विजेती आहे पूजा शहाणे, जिने विठुरायावर अतिशय उत्कृष्ट पद्धतीची कविता सादर केली आणि ती खरंच खूप अशी मनाला भावून गेली ती कविता ज्या पद्धतीने तिने सादर केली. तर या तिघही विजेत्यांचे मी मनपूर्वक आभार आणि अभिनंदन करते. आणि जे आपण निबंध स्पर्धा पण ठेवली होती पण वेळेच्या अभावी आपण ती इकडे सादर नाही करू शकलो. आपण त्यांच्याकडनं निबंध लिहून घेतले होते आणि त्यातनं आपण त्यांचे जे विजेते आहेत ते निवडलेले आहेत. तर निबंध स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर संयुक्त विजेते आहेत 2, गौतमी लाड आणि अंकिता गिरप. दुसऱ्या क्रमांकावर आहे कोमल महात्रे आणि पहिल्या क्रमांकावर विजेते आहे धनेश नाईक. तर सर्व विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आता आणि जे आपण पिक्चर कॉम्पिटिशन ठेवली होती म्हणजे आपण एक गुगल फॉर्म सर्क्युलेट केला होता की ज्यात आपला फोटो अपलोड करायचा होता इंस्टाग्राम स्टोरीला SRVSच्या पेजला टॅग करून. तर
त्याची गुगल फॉर्मची लिंक आपण इकडे शेअर केली होती. त्या वोटिंगच्या बेसिसवर मुलांमध्ये निशांत मांडे आणि दुसरे टाय झालाय, संयुक्त विजेते आहेत निखिल पाटील आणि चिन्मय गाडे. आणि मुलींमध्ये पहिली विजेती आहे, जशी तुम्ही याच्यातही निवडली तशीच राजसी किंजलस्कर आणि दुसरी आहे भावना पाचपुते, म्हणजे मीच. तर सर्व विजेत्यांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. आता मी आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी निखिल पाटील याला सांगते की त्याने आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करावा. व्हर्च्युअल कार्यक्रमासाठी आलेला आहात, यासाठी मी सर्वांचं धन्यवाद देतो. खरा कार्यक्रमपेक्षा व्हर्च्युअल कार्यक्रम थोडा अवघड जातो. आज पहिल्यांदाच आपल्याला कळालं तर सर्व कल्चरल टीमचा मी आज मनापासून धन्यवाद देतो की हा सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आज घडवलेला आहे. मित्रांनो, आज या कार्यक्रमाच्या पहिले किंवा कार्यक्रमाच्या नंतर आज अशी एक वेळ आली की तुम्हाला कोण येऊन तुम्हाला बोललं असेल की आपली मराठी भाषा, आपली संस्कृती थोडीशी कमी होत चालली. त्यांना आज एक उत्तर द्या, उत्तर द्यायची वेळ आली त्यांना की एक उत्तर द्या त्यांना की त्यांना सांगा की एक काळ असा होता की मराठ्यांच्या घोड्याच्या तापाचा आवाज आला तरीही आपल्या दुश्मनांची पळापळ व्हायची, तर आपली मराठी भाषा आणि आपल्या संस्कृतीची कोण वाट लावू शकत. मित्रांनो, जेव्हा जेव्हा या हिंदुस्थानावरती संकट आले तेव्हा मराठीने आपला आवाज हा उठवलेला आहे. मग तो पहिला जन्म घातलेला आपला तो सह्याद्रीचा शिवबाला. मग जेव्हा इंग्रज आपल्या भारतावर आले तेव्हा त्यांच्यावरती आवाज उठवणारा टिळकांचा आवाज ही मराठी होता. आणि अख्खा मुंबई नव्हे तर महाराष्ट्रावर एका आवाजावर पण ठेवणारी हिंमत हा आपला बाळासाहेबांचा आवाज ही मराठी आहे. मित्रांनो, हा कार्यक्रम आज आपण इथे वाघ सरांची परमिशन घेऊन आपण इथे संपवतोय. जर इथे उपस्थित सर्व शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराज बोलल्यावरती सगळ्यांनी आपलं माईक ऑन करून जय म्हणायचं आहे की आपल्या आजूबाजूला आपण समजू द्या की आपण सुंदर असा कार्यक्रम घडवलेला आहे. तर सुरू करूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय बहुतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की पाटील साहेब. ठीक आहे, धन्यवाद सर. आता लीव केली मीटिंग चालेल? ओके, धन्यवाद सर. आवडेल विकास तर तुम्ही 2 शब्द बोलसाल इथे येऊन बोला. कालपर्यंत म्हणजे मी कॉलेजच्या बाकी कामामध्ये इतका बिझी होतो की कालपर्यंत हा प्रोग्राम करायचा की नाही करायचा हे आमचं चाललेलं. ओके, मुंबई युनिव्हर्सिटीचा सर्क्युलर आहे, कंपल्सरी करायचा असतो. तर मी पार्थला बोललेलो की 3-4 जणांचे फोटो घे, पोएम घे, आपण विनर डिक्लेअर करून अनाउन्स करून टाकू. पण विवेक सर माझ्या मागे लागले, बोलले की नाही सर आपल्याला व्हर्च्युअल करायचं आहे आणि माझी टीम आहे, माझे स्टुडंट आहे, ते करतील, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी पूर्ण विवेक सर आणि ओंकार सर दोघांवर पूर्ण सोपवून दिलं. मी माझ्या कामात बिझी होतो आणि त्यांनी इतक्या सुंदरपणे तुमच्यासोबत कोऑर्डिनेट केलं. तुम्ही इतक्या सुंदरपणे प्रोग्राम मॅनेज केला, इतक्या चांगल्या प्रकारे हँडल केला. मला तर आधी वाटत होतं की पूर्ण इकडनं आम्हाला त्याचं कोऑर्डिनेशन करावं लागेल, पण फराजने तिकडनं व्यवस्थित हँडल केला, व्यवस्थित तुम्ही तिकडनं अँकरिंग केली आणि अतिशय सुंदरपणे हा प्रोग्राम पार पडला. त्यामुळे तुमचे सगळ्यांचे धन्यवाद आणि विवेक सर, ओंकार सरांचे आभार. ठीक आहे, आता आपण धन्यवाद सर. आता कार्यक्रमाचा झाला शेवट. सो आता मी रिक्वेस्ट करते की रीड करू शकतो.
थँक्यू सर. बाय सर. बाय बाय ऑल. सर तुमचं गाणं खूप छान होतं. थँक्यू. 10 out of 10. एक मिनिट फक्त चालू राहू दे चालू. हो मी सांगितलं. ओके चला बाय बाय. थांबा गाणं परत येतात सर. सगळ्यांनी आपला कॅमेरा ऑन केला. कॅमेरा ऑन ठेव. 2 मिनिटांसाठी कॅमेरा ऑन ठेव. चलो थैंक यू एवरीवन. थँक्यू. Bye. ओके.